हॅलो, गुड मॉर्निंग. पायथागोरस थिअरम हा सेकंड लेसन आज आपण इथे सुरुवात करणार आहोत. पायथागोरस थिअरम जो आहे त्यामध्ये बेसिक जे आहे ते आपण लास्ट इयरमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की पायथागोरस थिअरम कधी वापरायचा. तर पायथागोरस थिअरम जेव्हा तो जो गिवन ट्रायंगल आहे तो जर 90 डिग्री असेल तरच आपण काय करतो, पायथागोरस थिअरम यूज करू शकतो. हे बेसिक तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. जर आता ह्या जी डायग्राम तुम्हाला दाखवते मी, या डायग्राममध्ये क्यू काय आहे तर 90 डिग्री आहे. जर गिवन ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल तरच आपण पायथागोरस थिअरम यूज करू शकतो. हे तुम्ही आधी पाहिलेलं आहे. तर आता ह्यामध्ये आपण बघूया. क्यू इज 90 डिग्री. देअरफॉर व्हॉट इज पायथागोरस थिअरम? इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड. तर 90च्या ऑपोजिट साईड जी असते म्हणजे ही पी आर, ह्याला काय म्हणणार आहे आपण? हायपोटेन्यूज, जे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. सो हायपोटेन्यूज स्क्वेअर म्हणजेच पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. लक्षात आलं? वन साईड स्क्वेअर प्लस अनादर साईड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर. हा पायथागोरस थिअरम आहे. हे आता जस्ट थिअरम मी तुम्हाला सांगते आणि हा तुम्ही आत्तापर्यंत यूजही केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पायथागोरन ट्रिपलेट. तर पायथागोरन ट्रिपलेट म्हणजे काय? तर तुम्हाला आता इथे बघा खाली 3, 4, 5 फॉर एक्झाम्पल मी घेतलं 3, 4, 5 हे काय 3 साईड्सची मेजरमेंट आहेत किंवा व्हॅल्यू आहे. तर यामध्ये आपल्याला काय करावं लागतं की जो बिगर साईड आहे म्हणजे 5 आहे, तर 5 आपला कन्सिडर करणार हायपोटेन्यूज म्हणजे 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 अँड 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर या अनादर साईड म्हणजेच 9 प्लस 16 इज इक्वल टू 25. जेव्हा ही 25 आणि हे 25चा आन्सर जेव्हा सेम येतं म्हणजेच हायपो स्क्वेअर इज इक्वल टू वन साईड स्क्वेअर प्लस अनादर साईड स्क्वेअर जेव्हा सेम येणार आहे तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे की हे ज्या गिवन व्हॅल्यू आहेत त्या काय आहेत? पायथागोरन ट्रिपलेट्स आहेत किंवा पायथागोरन ट्रिपलेट हे आहे. ठीक आहे. लक्षात आलं आहे? तर आता हे आपण व्हेरीफाय करू. आपल्याकडे काही व्हॅल्यू आहेत 5, 12, 13. तर यामध्ये आपण हायपोटेन्यूज काय घेणार आहे? हायपो इज इक्वल टू 13. तर आपण काय करणार आहे? हायपो स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू 169. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? वन साईड स्क्वेअर, साईड 1 स्क्वेअर, साईड 2 स्क्वेअर. सो 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 5 स्क्वेअर इज 25, 12 स्क्वेअर इज 144. 5 प्लस 4 9, 4 प्लस 2 6, 169 which is same. So we can say here hypo square is equal to काय आलं आपलं? साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर आलेला आहे. ठीक आहे. सो देअरफॉर वी कॅन से 5, 12, 13 इज पायथागोरन ट्रिपलेट. ते आहे. लक्षात आलं? आता 8, 15 आणि 17 घेऊ आपण. 8, 15, 17 यामध्ये हायपोटेन्यूज आपण काय घेणार आहे? हायपो स्क्वेअर इज इक्वल टू 17 स्क्वेअर. 17 स्क्वेअर काय? 289. तुम्हाला मी ऑलरेडी सांगते की हे स्क्वेअर क्यूब्स आपल्याला माहीत पाहिजेत. ठीक आहे. सो आता काय करायचं आहे? वन साईड स्क्वेअर प्लस सेकंड साईड स्क्वेअर म्हणजेच 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर. 8 स्क्वेअर इज 64, 15 स्क्वेअर 225, 9,
78289 सेम आलं व्हॅल्यू. सो आपल्याला काय मिळालं, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साईड स्क्वेअर प्लस अनादर साईड स्क्वेअर. ठीक आहे. तर याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण पायथागोरन ट्रिपलेट आहे की नाही हे कसं फाइंड आउट करायचं. लक्षात येते. हे एक एक्झाम्पल आहे. यामध्ये 25चा स्क्वेअर माहिती आपल्याला 625 डायरेक्टली करू शकतो आपण. 24चा स्क्वेअर काय 576 प्लस 7चा 49 625 आलं का. 625. सो हे सगळे काय आहेत की हे पायथागोरन ट्रिपलेट्स आहेत. लक्षात आले. आता आपण यामध्ये नेक्स्ट बघणार आहोत की जे ऑलरेडी तुम्ही बघितले, जस्ट आपण रिवाइज करायचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ 60, 30, 60, 90 ट्रायंगल्स. If acute angle of a right angle triangle are 30, 60, then the side opposite to 30 angle is half of the hypotenuse and the side opposite to the 60 angle is √3/2 times the hypotenuse. म्हणजे यामध्ये काय सांगितलं आहे की 30च्या ऑपोजिट साईड म्हणजे ही हा अँगल 30 आहे, त्याच्या ऑपोजिट साईड काय आहे तर MN. तर MN इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनस. तर हायपोटेनस काय आहे तर LN आहे. आणि 60च्या ऑपोजिट म्हणजे हा 60 अँगल आहे, ते 60च्या ऑपोजिट साईड काय आहे तर LM आहे. ती काय असणार आहे तर √3/2 टाईम ऑफ हायपोटेनस. लक्षात आले. ह्या दोन महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. जर 30 डिग्री असेल, 30च्या ऑपोजिट साईड काय असणार आहे हाफ ऑफ द हायपोटेनस. तर 60च्या ऑपोजिट साईड जी असणार आहे दॅट इज LM, ती काय असणार आहे √3/2 टाईम्स ऑफ LN म्हणजेच हायपोटेनस. हां, त्यानंतर आहे 45, 45, 90 डिग्री. इफ द ॲक्यूट अँगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर 45, 45, then each of the perpendicular side is √1/√2 times of hypotenuse. जर दोन्ही ट्रायंगल 45 असतील, एक 90 असेल तर त्याच्या साईड असतात. म्हणजेच आता बघा, तुम्हाला ऑलरेडी हे पण माहीत आहे की जर हे दोन अँगल इक्वल असतील तर ह्या दोन्ही साईड पण काय असतात इक्वल असतात. त्याला आपण आयसोसेलस ट्रायंगल म्हणतो. तर XZ इज इक्वल टू XY इज इक्वल टू 1/√2 टाईम ऑफ YZ. म्हणजेच त्या ज्या साईड्स आहेत देन ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड म्हणजे ह्या परपेंडिक्युलर साईड ज्या आहेत त्या काय आहेत 1/√2 टाईम्स ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस इथे काय आहे तर YZ हायपोटेनस आहे. त्याच्या त्या काय आहेत तर 1/√2 टाईम्स आहेत. लक्षात आलं. द जॉमेट्रिक मीन. आता एक हा महत्त्वाचा पॉईंट आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम द ऑपोजिट वर्टेक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इन टू विच द हायपोटेनस डिवाइड. आता बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, ट्रायंगल PQR, द सेगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम द वर्टेक्स म्हणजे ही जी सेगमेंट आहे SQ इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इन टू विच द हायपोटेनस इज डिवाइड. तर यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे SQ स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. यामध्ये SQला म्हटलेलं आहे जॉमेट्रिक मीन. जी सेगमेंट काय केली आहे ह्या परपेंडिक्युलर जो पॉईंट म्हणजे परपेंडिक्युलर जी ड्रॉन केली आहे त्याला SQ म्हटलं आहे. आणि ती SQ म्हणजेच काय तर जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन काढताना आपण काय करणार SQ स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. ठीक आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो तुम्हाला येणं गरजेचं आहे. लक्षात आलं आहे. काय बघतोय आपण ते. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तर सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. तर तो थिअरम काय आहे इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस देन द टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू ईच अदर. म्हणजे आता बघा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे ट्रायंगल ABC
आणि ही जी अल्टिट्यूड ड्रॉ केली आहे म्हणजे बी डी, त्यामुळे अजून ट्रायंगल काय तयार झालं आहे, ट्रायंगल ए बी डी, ट्रायंगल बी सी डी. तर हे सगळे काय आहेत, दे आर सिमिलर. ठीक आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस देन टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर. म्हणजे हे जे दोन ट्रायंगल आहेत हे काय, तर ओरिजिनल ट्रायंगलला काय सिमिलर आहे. ही कशाची प्रॉपर्टी आहे, तर सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. मग आपण म्हणू शकतो ट्रायंगल ए बी सी, सिमिलर ट्रायंगल ए बी डी, सिमिलर ट्रायंगल बी सी डी. ठीक आहे, म्हणजे दोन कुठलेही राईट अँगल ट्रायंगल घेतलेत. ठीक आहे, तर ह्यामध्ये हा राईट अँगल आहे. आता ही जी डायग्राम आपली आहे त्यामध्ये आपण म्हणू शकतो की हे तिन्ही ट्रायंगल काय आहेत, तर सिमिलर आहेत. लक्षात आले. तर ह्या सगळ्या काय आहेत, प्रॉपर्टीज आहेत, वेगवेगळ्या प्रॉपर्टी. ह्या सगळ्याचा वापर आपल्याला काय करायचा आहे, पायथागोरस लेसनमध्ये करून घ्यायचा आहे. आता पायथागोरस थिअरम बघायचं आहे. पायथागोरस थिअरममध्ये काय सांगितलं आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड. म्हणजे आपल्याला प्रूफ करायचं आहे. थिअरम आहे. थिअरम प्रूफ करताना आधी आपण लिहितो गिवन इन राईट अँगल ट्रायंगल, म्हणजेच काय म्हणू शकतो, ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल. अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. सॉरी. आपण इथे आपल्याला टू प्रूफ आहे काय करायचं आहे, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन काय करतो आहे आपण, बी डी परपेंडिक्युलर ऑन ए सी. ठीक आहे. लक्षात आलं कसं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आपण. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ठीक आहे. आता यामध्ये आपण ऑलरेडी मगाशीच एक प्रॉपर्टी बघितली की ए बी सी, ए डी बी अँड बी डी सी हे सगळे काय आहेत, दे आर सिमिलर टू इच अदर. बरोबर आहे. तर आता आपण काय करायचं आहे, ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल ए बी सीला सिमिलर ट्रायंगल काय येणार आहे. आता आपल्याला करेक्ट हे लिहावे लागणार आहेत. काय तर करस्पॉन्डन्स वर्टायसेस ए डी ए बी सीला ए डी बी. ठीक आहे. सो आपण ह्याचे करस्पॉन्डिंग रेशिओ लिहितो. त्यासाठी सांगा येणार प्रॉपर्टी म्हणजे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल. ए बी अपॉन ए डी इज इक्वल टू बी सी अपॉन बी डी इज इक्वल टू ए सी अपॉन ए बी. आता बघा हे जे आहे ए सी अपॉन ए बी अपॉन ए डी, ए सी अपॉन ए डी म्हणजे इथे काय तयार होणार आहे, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इंटू ए डी. ठीक आहे. हा फर्स्ट पॉईंट आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. म्हणजे हे ए बी स्क्वेअर आहे ना. ठीक. त्यानंतर ट्रायंगल ए बी सी
सिमिलर ट्रायंगल बी आणि डी सेम दाखवणार आहे आपण, बरोबर. डी सी, बी डी सी. डीला बी सेम आहे कारण 90 डिग्री. सी आणि सी दोन्ही कॉमन अँगल आहेत. ठीक आहे. सो त्याचे व्हर्टायसेस, त्याचे आपण रेशिओज लिहू. ए बी अपॉन बी डी इज इक्वल टू बी सी अपॉन डी ई, सॉरी डी सी आहे, ए सी अपॉन बी सी. आता इथे पण आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इंटू डी सी. हा आपला काय मिळाला आहे, सेकंड पॉईंट. आता आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याचं रिझन आपण हेच लिहिणार की सिमिलॅरिटी अँड राईट अँगल्स. ठीक आहे. राईट अँगल्स आहेत, राईट अँगल ट्रायंगल्स आहेत आणि त्यामुळे आपण ते दोन्ही काय दाखवले, सिमिलर दाखवलेत. सो आपण आता म्हणायचं आहे ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ठीक आहे. सो ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इंटू ए डी प्लस ए सी इंटू डी सी. ठीक आहे. आता यामध्ये ए सी कॉमन येणार, काय राहणार आतमध्ये, ए डी प्लस डी सी. आता मला सांगा ए डी प्लस डी सी म्हणजेच काय, ए डी प्लस डी सी नथिंग बट ए सी, करेक्ट. सो आपण इथे लिहू शकतो ए सी इंटू ए सी. इथे रिझन असं लिहू शकतो ए डी सी, दे आर इन स्ट्रेट लाईन. सो आपल्याला मिळालं ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इंटू ए सी, म्हणजेच ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. लक्षात आले. म्हणजेच फायनली वी कॅन राईट हिअर देअरफॉर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. हे आपण काय केलं आहे, प्रूफ केलेलं आहे. लक्षात आलं. अशा पद्धतीने हा थिअरम तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो. रिसेंट आता सध्या ॲक्टिव्हिटी बेस्ड थिअरम तुम्हाला विचारले जातात. हे सगळं तुम्हाला करण्याची गरज नसते. ठीक आहे. सो त्यामुळे खूप सोपं झालं आहे थिअरम्स एक्झाममध्ये आल्यावर तुम्हाला लिहिणं. ठीक आहे. तर ह्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आज आपण बघितल्या, त्याच्यावर बेस्ड एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेसनमध्ये, नेक्स्ट सेक्शनमध्ये बघूयात. ठीक आहे. हा पायथागोरस थिअरम होता. पायथागोरस थिअरममध्ये महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की ट्रायंगल शुड बी राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्कीच मेसेज करू शकता. ठीक आहे. माझं लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.